नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅकेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण सायन्सच्या सिरीजमध्ये एक असा टॉपिक घेतोय ज्याच्यावरती तुम्हाला संयुक्त पूर्व परीक्षा वर्ग 3, संयुक्त पूर्व परीक्षा वर्ग 2 आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा या सगळ्या एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी फार इम्पॉर्टंट आहे. या टॉपिकसाठी हरितगृह परिणाम भरपूर क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, लक्षात घ्या. हा टॉपिक मी तुम्हाला व्यवस्थित समजून देणार आहे आणि याच्या बाहेर एकही क्वेश्चन तुम्हाला आयोग विचारणार नाही, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. चला, तर आपण बघितलं की बाबा हवेच्या सर्वात खालच्या थरामध्ये, हवेचा सर्वात खालचा थर आहे, हवेच्या सर्वात खालच्या थरात कोणते वायू आढळतात, बरोबर, किंवा कोणत्या वायूंचं प्रमाण वाढलेलं आहे. याच्यामध्ये CO2, NO2, व्यवस्थित लक्ष द्या बरं का, मिथेन, CH4, भरपूर क्वेश्चन असतात याच्यावरती. क्लोरोफ्लोरोकार्बन, याला आपण CFCS म्हणतो, बरोबर. यांना तुम्ही काय म्हणता? यांना तुम्ही म्हणता ग्रीन हाऊस गॅसेस किंवा हरितगृह वायू. ओके, क्लिअर. यांना तुम्ही म्हणता हरितगृह वायू. आता या हरितगृह वायूंचं वैशिष्ट्य काय आहे बघा. यांना तुम्ही हरितगृह वायू यांनाच का म्हणता, इतर वायूंना का बरं तुम्ही हरितगृह वायू म्हणत नाही? तर यांचं काहीतरी वैशिष्ट्य आहे, तर ती वैशिष्ट्ये आपल्याला बघायची. काय वैशिष्ट्य आहे? हे वायू सूर्यप्रकाशातील जास्त ऊर्जा असणारी, इथं लिहिते मी, जास्त ऊर्जा असणारे कसले किरण शोषून घेतात? इन्फ्रारेड. इन्फ्रारेड किरण काय करतात? शोषून घेतात, बरोबर. आता हे इन्फ्रारेड किरण जे आहेत, या वायूंनी शोषून घेतल्यामुळं काय होतं? पर्यायानं हवेचं तापमान वाढतं. हवेचे तापमान वाढते. सॉरी, क्लिअर. आणि यालाच तुम्ही काय म्हणता? यालाच तुम्ही म्हणता हरितगृह परिणाम. हवेचं तापमान वाढलं, यालाच आपण म्हणतो हरितगृह परिणाम. ओके, क्लिअर. चल, तर याला म्हणतात हरितगृह परिणाम, कारण वनस्पतींसाठी बनविलेल्या हरितगृहात सुद्धा अशाच प्रकारच्या, म्हणजे याला हरितगृह परिणामच का म्हणतात? कारण का वनस्पतींसाठी एक हरितगृह बनवलेलं असतं, त्या हरितगृहामध्ये सुद्धा अशाच प्रकारे उष्णतामानाचा उपयोग केला जातो. उष्णतामानाचा उपयोग केला जातो, ठीक आहे. म्हणून आपण याला म्हणतो हरितगृह परिणाम. ओके, क्लिअर, समजलं. आता बघा, हरितगृहामध्ये काचेतून बाहेर आलेले इन्फ्रारेड किरण काय करतात? हरितगृह किंवा हरितगृहामध्ये, हरितगृह आहे, या हरितगृहामध्ये काचेतून जे बाहेर आलेले इन्फ्रारेड किरण आहेत, इथं आपण बघितलं इन्फ्रारेड किरण काय करतात? उष्णता वाढवतात, बरोबर, किंवा आतली तापमान वाढवतात, आणि आत तयार होणारी उष्णता बाहेर पडू शकत नाही. क्लिअर. आत तयार होणारी उष्णता बाहेर पडू शकत नाही. ओके, क्लिअर. तर याच्यामुळे आपण याला म्हणतो हरितगृह परिणाम. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ पुरेसे तापमान राहणं हे आपल्या सजीवांसाठी आवश्यक आहे की नाही? बघा, थंडीमध्ये ऊन नाही पडू द्या, कसं होतं? तर सजीवांसाठी पुरेसं तापमान राहणं महत्वाचं असतं. तापमान राहिलं पाहिजे पुरेसं, ठीक आहे. ओके, मग नैसर्गिकरित्या हरितगृह वायूंमुळे
पृथ्वीच्या पृष्ठभागाशी विशिष्ट उष्णता राहते. कोणामुळे राहतं हे पुरेसं तापमान? जे नैसर्गिक, तुम्हाला मानव निर्मित आणि नैसर्गिक हरितगृह वायू विचारले जातात. तर नैसर्गिकरित्या काय होतं? नैसर्गिकरित्या हरितगृह वायूमुळं पृथ्वीच्या पृष्ठभागाशी पुरेसं तापमान राहतं. लक्षात ठेवा. ठीक आहे, या कॉन्सेप्ट आहेत, या कॉन्सेप्ट समजून घ्या. आता सूर्यापासून येणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा काय होते? जी ऊर्जा सूर्यापासून येणार आहे ती ऊर्जा वातावरणातील वरच्या थरातून काय होते? परावर्तित होते. ओके, परावर्तित होते. इथपर्यंत सोपं आहे. पृथ्वीचं हीट बजेट आपण अभ्यासलेलं असतं. तर काही ऊर्जा जी आहे, काही ऊर्जा वातावरणातले रेणू शोषून घेतात, आपल्याला माहितीये. उरलेली ऊर्जा जी आहे ती पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडते. ओके, क्लिअर? आता मी तुम्हाला इथे एक डायग्राम काढून दाखवते. आय होप तुम्हाला डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन मुळे थोडस सोपं जाईल. ठीक आहे, तर आपण इथं काढूया. हा आहे पृथ्वीचा पृष्ठभाग. ठीक आहे, पृथ्वीचा पृष्ठभाग. ओके, इथं आहे वातावरण. हे आहे तुमचं वातावरण. ठीक आहे, हे आहे वातावरण. इथं आपण डॉट डॉट देऊया, असे समजून घ्या. ठीक आहे, ओके. आता इथं तुम्ही काढलाय सूर्य. ओके, इथून उष्णता येते. इथं मी तुम्हाला इथं ॲरो दाखवते, इथं एक ॲरो मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे, त्याच्यानंतर इथून एक ॲरो येतोय, हा इथपर्यंत जातोय, इथून वरती जातोय. ठीक, त्याच्यानंतर हा वाला ॲरो इथून वरती जातोय. याला काय म्हणणार तुम्ही? परावर्तित ऊर्जा. परावर्तित ऊर्जा. ठीक आहे, हरितगृह वायूंनी ऊर्जा शोषणे. वातावरणामध्ये असतात ना हरितगृह वायू, तर हरितगृह वायूंनी ऊर्जा शोषणे. इथे या ॲरोन आपण दाखवूया हरितगृह वायू ऊर्जा शोषणे. ठीक आहे, ओके. आणि हा ॲरो तुम्हाला काय दाखवतोय की बाहेर जाणारे इन्फ्रारेड किरण, बाहेर जाणारे इन्फ्रारेड किरण. आय होप तुम्हाला समजलं असेल इन्फ्रारेड किरण. क्लिअर? चला, तर पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ पुरेसं तापमान पाहिजे, आपण बघितलं. आता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दीर्घ तरंग लांबीचे जे इन्फ्रारेड किरण असतात ते काय करतात? इथं तुम्हाला दाखवलंय, ते किरण वातावरणाकडे फेकले जातात. ओके, त्यातला काही भाग हरितगृह वायूंनी शोषला जातो, इथं मी तुम्हाला दाखवले. काही भाग हा ग्रीन हाऊस गॅस काय करतात? शोषतात. ओके, क्लिअर? मग जेव्हा हा भाग ग्रीन हाऊस गॅस शोषतात तेव्हा ऑब्विसली इथं टेम्परेचर वाढणार आहे, बरोबर? वातावरणाचं तापमान वाढतं, म्हणून आपण ग्रीन हाऊस गॅस इफेक्टचा संबंध ग्लोबल वॉर्मिंगशी जोडतो. मग अशा प्रकारे नैसर्गिकरित्या हे वायू पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ काय करतात? वातावरण उबदार ठेवतात, जे सजीवांसाठी गरजेचं असतं. पण या हरितगृह वायूंचं जर प्रमाण वाढलं तर काय होईल? जितकं तुम्हाला पुरेसं तापमान आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त तापमान तिथे निर्माण होईल, म्हणजे वाजवीपेक्षा जास्त अनावश्यक वाढ होईल. ठीक आहे, म्हणून आपण याला म्हणतो हरितगृह परिणाम, किंवा याच्यामुळं ग्लोबल वॉर्मिंगचा धोका संबोधतो म्हणण्यापेक्षा आजकाल तुम्ही तो बघतच आहात. ठीक आहे, तर ही साधी सोपी कॉन्सेप्ट आहे ग्रीन हाऊस गॅस इफेक्टची. तर या डायग्राम वरून तुम्हाला समजलं असेल. आता पुढे काय बघायचं आहे आपल्याला? समजा आपल्या वातावरणामध्ये अजिबातच ग्रीन हाऊस गॅस नाहीयेत, वायूच नाहीयेत. ठीक आहे, तर काय झालं असतं माहिती का?
आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागाचं जे तापमान आहे ते मायनस मध्ये गेलं असतं, -20°C असले क्वेश्चन आयोग तुम्हाला कंबाईनला पण विचारतं आणि राज्यसेवेला तर असतातच असतात. एवढं राहिलं असतं. ओके, कमी झालं असतं. मग एवढ्या टेम्परेचर मध्ये सजीव जगू शकतात का? नाही जगू शकत, बरोबर. म्हणून हरितगृह वायू आपल्याला महत्वाचे आहेत, कारण का ऍटलिस्ट 15°C इतकं वातावरण सजीवांना जगण्यासाठी अनुकूल असतं. पण आताच आपण बघितलं की हे जर वायू वाढले तर काय होईल, अतिउष्णता पण सजीवांना चांगली नसते, बरोबर. थोडस उन्हाळा कडक असू द्या, तुम्हाला किती त्रास होतो बघा, हो की नाही. आता गेल्या काही तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता बघा, सर्वात उष्णतेचं वर्ष कोणतं होतं वगैरे वगैरे. तर गेल्या काही दशकामध्ये भरपूर ग्रीन हाऊस गॅस मध्ये वाढ झालेली आहे आणि त्याच्यामुळे काय झाले, जागतिक तापमान वाढ ही एक गंभीर समस्या, जागतिक तापमान वाढ एक गंभीर समस्या जगासमोर उभा राहील. ओके, क्लिअर. मग आपल्याला माहिती की सगळ्या जगाला उष्णता देणारा मुख्य सोर्स कोणता आहे? सूर्य, बरोबर. म्हणजे पृथ्वीवर जी सजीव सृष्टी आहे, लक्षात घ्या, पृथ्वीवरती जी सजीव सृष्टी आहे तिच्या सगळे जे व्यवहार होत आहेत त्यांच्या मुळाशी फक्त आणि फक्त सौर ऊर्जा आहे, सौर ऊर्जा. ठीक आहे, ओके. कारण का, सौर ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडते, त्याचा परिणाम म्हणून पृथ्वीच्या पृष्ठभागालगतची हवा गरम राहते, बरोबर. वातावरणात निरनिराळे हरितगृह वायू पृष्ठभागापासून परत बाहेर फेकली जाणारी ऊर्जा अडवतात. ही जी नैसर्गिक प्रक्रिया आहे याचा सजीवांना फायदा होतो, पण कुठपर्यंत फायदा होतो, जितकं आवश्यक आहे तितकंच टेम्परेचर राहिलं तर. जर ग्रीन हाऊस गॅस वाढले तर टेम्परेचर वाढणार आहे, मग याचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होणार आहे. ठीक आहे, मग ही जी नॅचरल प्रोसेस आहे तर याच्यामध्ये तुम्हाला CO2 आणि मिथेन हे वायू महत्वाचे ठरतात. ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, जर तुम्हाला विचारलं की नैसर्गिक ग्रीन हाऊस गॅस कोणते, तर CO2 आहे, मिथेन आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे निसर्गामध्ये जर तुम्ही बघितलं ना, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड हे जे वायू आहेत दीर्घकाळ बॅलन्स मध्ये राहतात, किंवा होते म्हणा, होते. पण जे तुम्ही औद्योगिक क्रांती झाली ना 150-200 वर्षात, औद्योगिक क्रांती, तर या औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं, विपरीत परिणाम झाला, बरोबर. म्हणजे पृथ्वीचं तापमान वाढलं. पृथ्वीचं तापमान वाढलं, यालाच आपण म्हणतो जागतिक तापमान वाढ. मग आता जागतिक तापमान वाढीचा परिणाम कशावरती होतो, मानवी आरोग्यावर होतो, पर्यावरणावरती होतो. सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट, पर्यावरण, मानवी आरोग्य, बरोबर. म्हणून तुम्ही पेपरमध्ये आता सतत बघत असाल जे बर्निंग इश्यू असतात ते हेच असतात, जागतिक तापमान वाढ, हवामानातला बदल वगैरे वगैरे. ठीक आहे, मग जर तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारला की जागतिक तापमान वाढीस एकूण 4 वायू कारणीभूत आहेत, 4 वायू कारणीभूत आहेत, कोणते वायू आहेत, CO2 आहे, CH4 मिथेन आहे, नायट्रस ऑक्साईड आहे, बरोबर, आणि CFCS आहे. हे 4 वायू, इथं तुम्हाला नायट्रोजन डायऑक्साईड नाही ऍड करायचं, नायट्रस ऑक्साईड ऍड करायचं. आणि जेव्हा आपण ग्रीन हाऊस गॅस बघतो तिथं तुम्हाला नायट्रोजन डायऑक्साईड ऍड करायचं. ठीक आहे, ओके. आणि कंसामध्ये इतर ओझोनला नाश करणारे घटक, ओझोन नाशक घटक, ओझोन नाशक घटक हे लक्षात ठेवा. ओके, तर हे आपल्याला 4 मुख्य, यांना काय म्हणणार तुम्ही, प्रदूषके म्हणणार, प्रदूषके जे ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत आहेत. क्लिअर. मग आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे सगळं बरोबर आहे, पण हे सगळं बघतं कोण, तर तुम्हाला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन वरती क्वेश्चन विचारला जातो. तर इथं तुम्ही IPCCचं नाव लक्षात ठेवा, IPCC, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, आंतरराष्ट्रीय संस्था आहे. काय करते ही संस्था, हरितगृह वायूंच्या
हरितगृह वायूंच्या प्रमाणावर लक्ष ठेवते. लक्ष ठेवते. ठीक आहे. ओके. आणि ही संस्था काही आकडेवारी पण पब्लिश करते. म्हणजे हरितगृह वायूंच्या या 4 जे मेजर वायू आहेत त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेत का, ही संस्था काय करते, प्रसिद्ध करते. ठीक आहे. ओके. तुम्हाला बघा राज्यसेवेला असे क्वेश्चन विचारले जातात. फॉर एक्झाम्पल की औद्योगिक क्रांतीपासून ते 2012 सालापर्यंत किती वर्ष झाले, हे 261 वर्ष. तर या 261 वर्षामध्ये CO2च्या प्रमाणामध्ये 280 ppm पार्ट्स पर मिलियन ते 391 ppm काय झालेले, अशी 40% वाढ झाली. ओके. मग तुम्ही म्हणाल की मॅडम हे असले पॉइंट विचारतात का, विचारतात. राज्यसेवेचे पेपर काढून बघा, तुम्हाला असे फोकस वर्ष विचारले जातात किंवा दशक, शतक, कोणत्या शतकामध्ये कमी झालं, कोणत्या दशकामध्ये, वगैरे वगैरे असं तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे. तर इथं तुम्हाला टक्केवारी दिली 40% जरा जसं CO2 मध्ये वाढ झाली तसं CH4 मध्ये पण वाढ झाली. 700 PPB करायचं. PPB म्हणजे 150% वाढ झाली. ओके. आणि नायट्रस ऑक्साईड मध्ये 20% वाढ झाली. याला IMP करा सगळ्याला. पर्यावरणामध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. आता सध्या जर तुम्ही वातावरणात असणाऱ्या ग्रीन हाऊस गॅसेसचा विचार करायचा ठरवला तर जे जागतिक तापमान वाढ आहे त्या जागतिक तापमान वाढीमध्ये जे 4 वायू आपण कारणीभूत मानतो त्यापैकी पण सर्वात जास्त जो 60% वाटा आहे ना, तो आहे CO2चा, कार्बन डायऑक्साईडचा. आणि त्याच्यानंतर 20% वाटा येतो CH4 मिथेनचा आणि 14% वाटा येतो CFCSचा. ठीक आहे. क्लिअर. आणि सर्वात कमी वाटा मग याचा आहे नायट्रस ऑक्साईडचा 6%. आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही 6% म्हणता, इथं तुम्ही 150% दिले. तसं नाही, ते तुम्हाला 261 वर्षातलं दिलेलं आहे. ओके. तर इथं आपण हरितगृह वायू म्हणजे काय ही कॉन्सेप्ट क्लिअर केली, व्यवस्थित क्लिअर केली. आता याच्यानंतर आपल्याला काय शिकायचंय, याच्यानंतर आपल्याला शिकायचंय की जागतिक तापमान वाढीचे परिणाम. जागतिक तापमान वाढीचे परिणाम काय होतात. आणि हा एक इम्पॉर्टंट पॉइंट झाला. त्याच्यानंतर आपण काय बघणार, तापमान वाढीचे परिणाम बघितले. आता कोणतंही प्रॉब्लेम आहे तर त्याच्यावरती सोल्युशन तर काढावंच लागतं, बरोबर. मग तुम्हाला उपाय पण विचारले जातात. सेकंड पॉइंट आपल्याला बघायचं की त्याच्यावरती काय उपाय केले जात आहेत. मग ते नॅशनल लेवलला असतील, इंटरनॅशनल लेवलला असतील, कसेही असतील. ओके. आणि याच्यानंतर आपल्याला अभ्यासायचा आहे IPCCचा 5वा अहवाल. IPCC 5वा अहवाल. ओके. क्लिअर. तर हा 5वा अहवाल आपल्याला अभ्यासायचा आहे. याच्यानंतर आपल्याला इम्पॉर्टंट अभ्यासाचा आहे ज्याच्यावरती तुम्हाला 2 मार्काला क्वेश्चन होता, प्रदूषण. प्रदूषण भारतामध्ये सर्वात जास्त कोणत्या प्रदूषणामुळे लोक मृत्युमुखी पडतात. हवा प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण असे ऑप्शन होते. आयोगाचं उत्तर होतं जल प्रदूषण, विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं होतं हवा प्रदूषण. ठीक आहे. तर ते आपण जर रिपोर्ट वाचले नाहीत तर हे असं होतं, मग उत्तर चुकतात आपली. याच्यामध्ये आपण सगळी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. आता हवा प्रदूषण किंवा हे प्रदूषण बघताना आपण याच्यामध्ये सगळं बघणार आहोत. सल्फर डायऑक्साईड, तरंगते कण, कार्बन मोनॉक्साईड काय आहे, वगैरे वगैरे सगळं. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, याच्यामध्ये ओझोन लेअरशी रिलेटेड इन्फॉर्मेशन बघायचे, नायट्रोजनची ऑक्साईड संयुगे आपल्याला बघायचे, क्लोरोफ्लोरोकार्बन आपल्याला बघायचं आहे, स्मॉग किंवा धुके म्हणजे काय हे आपल्याला बघायचंय. आता हा जो भाग आहे
हा भाग तसं तर राज्यसेवेला जास्त फोकस असतो, पण जर तुम्ही आयोगाचा बदलता ट्रेंड बघितला असेल तर हा भाग तुमचा सायन्स मध्ये ओव्हरलॅप होतो आणि इथून तुम्हाला कॉन्सेप्च्युअल डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन येतात. तर उद्या पण याचे लेक्चर्स होतील. आजच्या भागापुरतं एवढं सफिशियंट आहे. रिवाइज करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चर पोहोचवायचा प्रयत्न करा. टू द पॉइंट कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी वरती आपण भर देतोय. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. गुड नाईट, टेक केअर.